यो तर नमस्कार मंडळी. सकाळ सकाळी वजन कमी करण्यासाठी मी पितो काळा चहा, निंबू निचोडके. वजन काही कमी होत नाही ती गोष्ट वेगळी आहे. आता तुम्ही म्हणाल सकाळ सकाळी घोड्याला बाय बाय करून हात चाललाय कुठं. तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल किंवा नसेल आला तरी पण मी तुम्हाला सांगतो, मी आज चाललोय गावाला, माझ्या गावाला, जे इथून आहे 300 किलोमीटर. बीड ते पुणे ते बीड. अगोदर आधीच गावाला गेलेली आहे. मग कोणीच नव्हतं, म्हणलं रूमला तेवढंच बाय बाय करू. कृपया अपनी सीट की पेटी की बेल्ट बांध ले. पायलट आकाश गावकर सोबत आज प्रवास करणार आहेत आई, पप्पा आणि प्रीती, ते पण आपल्या त्रिशूळ मध्ये. असं कुठं बाहेर जायचं असलं की मलाच बॅगा उचलायला लावतात. आता हा डायलॉग पण म्हणू शकत नाही, मेरी शक्तियों का गलती इस्तेमाल हो रहा है मग, क्योंकि माच काम लावती मला. त्रिशूळ मध्ये सगळ्या बॅगा रचून आम्ही पाऊले चालती पंढरीची वाट म्हणत म्हणत गावाला. थंडी तर लय जाम पडली होती, काय सांगू तुम्हाला. हातपाय सगळे जाम करून टाकले ना राव थंडीनी. आया इकडे मगर पट्टा आहे बर का, इकडे ते पट्टा आहे त्याच्यावर सगळ्या मगरीच असतात. बाई म्हणलं आईला म्हणलं, अगं आपला व्लॉग फनी व्लॉग आहेत, आपले कॉमेडी व्लॉग असते, सिरियस व्लॉग नाही, सिरियस ऍक्टिंग नाही चालत आपल्या रसिक प्रेक्षकांना. मी निघालो होतो, माझा रस्ता होता दिघी ते विश्रांतवाडी, विश्रांतवाडी ते कल्याणनगर, कल्याणनगर ते मगरपट्टा, मगरपट्टा ते हडपसर, आणि हडपसर ते हितपर्यंत. हडपसरच्या पुढे आल्यावर म्हणलं त्रिशूळची टाकी जरा फुलच करून घ्यावं, पण किती वेळचं झालं इथं थांबलोय. मला वाटतंय ते पेट्रोल पंपावर त्याची टाकी खाली करायला गेले काय नु. ते कसं आहे, त्यांच्या मनावर चालावं लागतंय, किती पण वेळ झाला तरी थोडंसं घ्यावं लागतंय सपादून, कारण पुढे सीएनजी भेटते नाही भेटते, किती रांग लागती काय माहिती, म्हणून घेतला भरून आपलं. काय त्याला काय होतंय, म्हणलं चला आपली बी टाकी फुल करू, एक एक छोटा छोटा पॅक पिऊन आपला चहाचा. हो तुम्ही लय डेंजर माणसं आहेत, मला माहिती, तुम्ही लगेच वेगळा विचार करताय, पण तसं काय नाही. पप्पानी मी सोबत मिळून पॅक मारला चहाचा. मग त्यासोबत म्हणलं काहीतरी खायला पाहिजे का नाही. मग म्हणलं पप्पाला, म्हणलं बिस्किट घ्यायचं का. पप्पा म्हणले, हे मी असलं काय खात नाही लहान लेकरासारखं, तो खायचंय तर घे. मी म्हणलं, अहो पप्पा मी काय लहान आहे का आता. मग पप्पा म्हणले, आता काय तू बिस्किटला चकना म्हणणार आहे का. हा अहो म्हणलं तसं नाही हो, मोठे माणसं पण बिस्किट खातेतच की, फक्त त्यांचं थोडीसं बिस्किट वेगळं असतंय, जरा महागडं बिस्किट असते त्यांचं. ते कसं आहे, मोठ्याचं सगळं मोठंच असते, आपलं म्हणलं जाऊ द्या 5 रुपयाचं बिस्किट. अरे पण ह्याच्यात बुडाना ना, कसं खावं ह्याला. आजीला म्हणलं, आजी जरा चहा मोठ्या कपात द्यायचा की हो. त्या आजी म्हणले, ए बाबा प्यायचा तर पी, नाही तर जाय. आजीला घाबरून तिथून निघलो, ते डायरेक्ट उजनी धरणावरच येऊन थांबलो बघा. म्हणलं काय व्ह्यू दिसायला लागला, एकच नंबर दिसायला लागलाय. लय जणांनी हे धरण बघितलं असेल, पण ज्यांनी नाही बघितलं त्यांना मी दाखवतो. किती रोड होते बघा ना. आधी एक रोड होता, तो पाण्याखाली होता तिथं. मग त्याच्यानंतर हा दुसरा मधला रोड, आणि त्याच्यानंतर तिसरा रोड जो मी थांबलोय ते. पाण्याची पातळी तशी वाढतच राहते, तशीच माझ्या भुकेची पातळी पण वाढली. म्हणलं आता काय करावं, घरून आणल्या होत्या चपात्या आणि ठेसा. कोणाकोणाला ठेसा आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ठेसा म्हणजे काय ते माहित नसेल तर तुम्ही मला विचारा कमेंटमध्ये, मी सांगतो तुम्हाला. तेवढ्यात आली पनीरची भाजी, खाल्ली आणि थेट निघालो. म्हणलं आता थांबायचंच नाही, काय पण हो. मला म्हणायचं होतं, तहान लागली तरी पाणी पिणार नाही. धाडधूड करत मी आलो येरमाळा आमच्या राहत्यात मेहुणेबाई. आम्ही घरी आलतो तर मेहुण्याबाईच गायब, त्या गेलते येडेश्वरीचं दर्शन करायला. ए चिंटू, गोट्या, बबलू, छोट्या, ए इकडे बघ. 24 मधले 25 तास इग्नोर केल्यानंतर माझ्याकडे बघतंय, तरी पण इग्नोरच केलं राव. आता मला सांगा, तुमच्यासोबत असं कधी घडलंय का, 4 चौघामध्ये तुम्ही त्या लहान लेकराला काहीतरी बोलत आणि ते उलट बोलून गेलंय पळून, काय नंतर काय बोलता बी येत नाही त्या लहान लेकराला. जाऊ द्या, तिला अवघड विषय असते. गावाकडे आलं का नाही, सगळीकडे महाराजांचे पुतळे बघायला भेटतात. तालुका असो किंवा जिल्हा असो, अनेक महान लोकांनी घडवलेला महाराष्ट्र आहे हा. काय राजा होता राव आपला. कळंबमध्ये एवढी गर्दी बघून मला असं वाटलं, बरं झालं आपण त्रिशूळ घेऊन आलो. म्हणजे कसं हे असं व्ह्यू बघता येतात ना, मस्त मस्त व्लॉग काढायचा होता ना आपल्याला, म्हणून आलो घेऊन. आता चिकनच्या दुकानावर इष्टी येऊन थांबणार आहे का, नाही थांबणार. मग त्रिशूळ कसा थांबू शकतो आपण कुठं पण. पप्पांना म्हणलं, अहो चिकन जाऊ दे तिकडे, ही कोंबडीच उचलून घेऊन जाऊ डायरेक्ट गपचूप मध्ये. काय म्हणता, लय दिवसातून आलो होतो गावाला. मग आल्या केलं ना लाले मी स्वागत. तुम्ही म्हणा आता हे लाल्या कशाला, हे तर काळ दिसायला, काळ असलं तरी मी त्याला लाल्याच म्हणतो. ए जाऊ दे बाबा, चल का बसायचं जा की, महाग माझ्या माग लागतंय. जा 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 जा. गावाकडे ती प्रथा असती बघा, बाहेरून कुणी आलं की त्याच्यावरून तुकडा वगैरे उतरून टाकायची.
पण शहरामध्ये कुणी हे असं पाळत नाही काय. लाल्याला म्हणलं जाऊ दे लाल्या, आपलं गावच लय भारी राव. कधी कधी असं वाटतं त्या शहरातल्या धावपळीच्या जीवनापेक्षा गावातलं असं निवांतवालं जीवन लयच भारी. इकडे आलं की कसं मनाला एकदम शांत वाटतं, माणूस कसा एकदम टेन्शन फ्री होऊन जातो बघा. तुम्हाला म्हणलं का नाही मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल हो रहा है, पण नाही तसं नसतं मित्रांनो. मेरी शक्तियों का सही इस्तेमाल हो रहा है ह्यालाच म्हणतात. सामान केलं होतं खाली तेवढ्यात दिसला मला रुद्र, म्हणजेच माझा भातचा, जे आपल्या त्रिशूळवर आहे ना नाव टाकलेलं रुद्र, ते हेच आहे बघा. सध्या आमच्या घरातला सगळ्यात छोटा म्हातारा हेच आहे म्हणून त्याचं नाव टाकले. आता गावाकडे आलोयच म्हणलं तुम्हाला घरचं दाखवाच लागन. एवढं काय खास नाही, 2च डबे आहेत पत्र्याचे, पण मला काय असं वाटत नाही की 2 डबे आहेत आणि पत्र्याचे जण असं तुम्हाला दाखवू नाही दाखवू, तसं काय वाटत नाही. समोर एकदम झाडी मस्त मस्त लावलीत माझ्या आजोबांनी, त्यांना मी आप्पा म्हणतो. आप्पानी मस्त पैकी झाडे लावलेत, भारी वाटतं, एकदम फ्रेश वाटतं इथं आल्यावर. तुमची साथ तुमचं प्रेम हे असंच असू द्या माझ्यासोबत. पत्र्यावरनं स्लॅबचं घर मी नक्की करून दाखवीन एक दिवशी. त्याच्या खाली नाही का सीताफळ वाटते मला. हा उघड बर, खजाना आहे, खजाना काहीतरी. काहीच नाही ते. सगळ्यात जास्त कशाच आहे? सारे ग म पद नि सा. आई बहीण म्हणली हा काय विषय? म्हणलं हा लय खोल विषय, तुला नाही समजायचा. भेंडी गेली नाही तर काय. हा तोडले का? कुणाचा बर्थडे होता रे? तुझा होता? लय काटे तो ह्याला. चांगले लागते खायला पण. लय खमंग गावरले. टोचत नाहीत का काटे? हे तीच कोंबडी जी तुम्ही मग व्हिडिओ मध्ये बघितली होती. गावाकडचं चुलीवरचं जेवण म्हणजे भाकरी असो किंवा मटणाची भाजी एकच नंबर लागती. तसेच गावातले मित्र पण आपले एकच नंबर आहेत. रात्री सगळेच भेटले, हॉटेलावर बसलो होतो चहा पित. हे सगळे माझे लहानपणीचे मित्र आहेत. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही.